गोरगरीबाला 3 लाख रुपये घर बांधायला दिले. गोरगरीबाला अन्नधान्य फुकट दिले. शेतकऱ्याला भरपूर विमा दिले. हे राहणार मोदी साहेब तुमच्या गडाला 9 लाख पायरी. मोदी साहेबांनी धनगर काँग्रेस राष्ट्रवादीने 70 वर्ष फसवले का? पण धनगरांना सोलापूरच्या विद्यापीठाचा विषय असेल नाव दिलं, अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी होळकर नगर केलं. किती बदल तर अर्चना ते आम्हाला बरं चांगलं. मोदी साहेबांनी भ्रष्टाचार रोखून भाजप उभा आलो मोदीला बघा. हा. मतदान कोणाला करणार आहात? ओमराजे हा? हा कसं काय असंच आपला माणूस आहे. हा. हो बघा आलोय. फक्त बघायला आलात? हो बघा. नमस्कार, मी प्रशांत सोनटके. विश्वजय न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सध्या आपण धाराशिव या ठिकाणी आहोत. या ठिकाणी लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारानिमित्त या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानिमित्त या ठिकाणी संबंध जिल्ह्याभरातून मतदारसंघातून मतदार बांधव या ठिकाणी येत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या संबंध लोकसभा मतदारसंघात कुणाची हवा चालू आहे हे आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला तर जाणून घेऊ आपण त्यांचा कौल. काय म्हणते वातावरण सध्या तिकडं? वातावरण खरं अर्चनाताई अर्चना का सांगा, कुठून आलो तुम्हाला तुम्ही? उमरगा काय म्हणते वातावरण सध्या तिकडं? वातावरण अर्चनाताई मोदी साहेब येईल तिथं. मोदी साहेब तेच कार्यक्रम मोदी साहेब 10 वर्षात पडलेली कामं काय सांगाल का? चांगलं की शेतकऱ्याला 5-6 हजार रुपये वर्षाला द्यायला लागले. पुन्हा रोड केले, पुन्हा घरकुल दिले, पुन्हा पाण्याची आता जी जलजीवन मध्ये द्यायला लागले. हे प्रत्येक गावाला, आमच्या तालुक्यात तर प्रत्येक गावाला 75च्या 85 गावाला सगळी योजना दिली. ते चालू आहे प्रगती पथावर काम. विरोध तर मग महागाई झाली, शेतकऱ्यांना हमी भाव नाही शेतकऱ्यांना. त्याबद्दल आपलं काय मत? ठीक आहे, ते आता शासनाने बघावं लागेल, वाढवावं लागेल. पण आता शासनाच्या हातात आहे. कुठं आला? उमरगावून आलो, गाव तुरुरी. अर्चनाताईला मतदान करायचं घड्याळाला. सध्या मग मोदी साहेबांची कामं खुश आहेत का आपण? हा, मोदी काम आहे, भरपूर कामं झाले, रस्ते विकास झाले, सगळे विकास झाले. लोक काय विरोधक बोलत राहतात, विरोधकाला बोलावं लागतंय, पण कामं झाले ते मोदी साहेबांचे. ठीक आहे. आणखी नागरिक काय सांगा ना? कुठून आला तुम्हाला? तुरुरी उभा आलो मोदीला बघा. हा. मतदान कोणाला करणार आहात? ओमराजे हा? हा कसं काय? असंच आपला माणूस आहे. हा. हो बघा आलोय. फक्त बघायला आलात? हो बघा. कुणाकडेच ध्यान नाही, फक्त मोदी. 370 क्रम हटवलं. राम मंदिराचा मुद्दा 500 वर्षापूर्वीचा चालू आहे, तो मिटवला. अनेक प्रश्न हिंदूसाठी. आणखी नागरिक आहेत काय सांगला? कुठून? मुझाफर तालुका चंद्रा. काय म्हणते वातावरण? कुणाची हवा चालू सर? मोदी साहेबाची. कशामुळे? मोदी साहेबाची पडलेली काम तुम्हाला आहे, भरपूर काम आहेत सांगता येत. तरी आता दुसरं ओमराजे का पटत नाही तुम्हाला? ओमराजेच काय? ओमराजे काय, आमचा मतदारसंघ तुळजापूरचा मतदारसंघ आहे. 5 वर्षात एकदा आम्ही. नमस्कार मामा, कुठून आलात? नळदुर्ग. कुणाची हवा चालू नळदुर्गला? हवा आहे अर्चनाताईची. कशी काय? शेतकऱ्याचं आहे. शेतकऱ्याचं काय वाढ येते? काय काय पडली काम तुम्हाला? मोदी साहेब पडलेली काम का सांगाल का? सांगतो की गोरगरीबाला 3 लाख रुपये घर बांधायला दिले. गोरगरीबाला अन्नधान्य फुकट दिले. शेतकऱ्याला भरपूर विमा दिले. हे राणादादाच्या मार्ग. विरोधकांमध्ये महागाई झाली, शेतकऱ्यांना भाव- कशाच महागाई हो? कशाच महागाई? उगा म्हणते ते महागाई झाली हे झाली. शेतकऱ्याला लय महागाई आहे का नाही? शेतकऱ्याला महागाई. शेतकरी कधी विचार करत नाहीत. हे गोरगरीबच म्हणतात महागाई झाली, महागाई. फुकट धान्य घेतात तेव्हा महागाई मोदी नसते. साहेबांची कामावर खुश आहेत का? अरे बिलकुल हो. काय सांगाल मामा? कुठून आलात बाय? काय सांगाल मामा? आम्ही उमरगा तालुक्यातले आलो. बीजेपीचं चांगलं काम करते आणि राष्ट्रवादी काँग्रेस करून आलो. अजितदादा पवार साहेब यांचे पक्ष काढले. त्यांचं काम आपल्याला पसंत आहे आणि त्यांचं नीती आपल्याला पसंत आहे. अर्चनाताईबद्दल काय सांगाल? अर्चनाताई चांगला उमेदवार आहे आणि बहुमताने आमचं उस्मानाबाद सीट मध्ये त्यांनी निवडून नाही. विरोधकांमध्ये सारखं पक्ष बदलले.
हा विरोधक म्हणते सारखं पक्ष बदलले पक्ष बदलायचं कारण नाही हो साहेब, इथे आपले देशाचं मुद्द्याचं कारण आहे. आमच्या देशासाठी मोदी साहेब पाहिजे आणि अर्चनाताई तसे करून दाखवू शकते. राष्ट्रवादी काँग्रेसला पुढे घेऊन जाण्यासाठी अर्चनाताईला पॉवर त्याचा आहे. अर्चनाताई 100% आपल्या सीटाला निवडून येईल. मोदी साहेबांची कामं आवडलेली आपल्याला 100% आवडले म्हणून त्यांचा सवाल येतोय. कोणती कामं? त्यांचं सगळं काम आपल्याला पसंत येते. त्यांनी 370 हटवले, विकास केले, देशाला मोठा नवीन नवीन निधी आणून दिले. त्याच्याबद्दल आपल्याला मध्ये आणि आंबेला पाठीशी घालतात म्हणते ते उद्योगपतीनं. त्यांचं कर्ज माफ केलं पण शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं नाही असं म्हणतात. शेतकरीला लय चांगलं केलं. शेतकरीला 6,000 रुपये वर्षाला देत आहे. शेतकरीला नवीन नवीन निधी करून देत आहे. मग अजून काय पाहिजे? शेतकऱ्याला विरोधी पक्ष देऊ शकते का? मोदी साहेब आमच्या देशाचा विकास केले आणि करू शकते त्यांनी. काय म्हणा मामा, कुठून आलात आपण? गाव मुरुम उमरगा काम कोणाच्या हवा? हवा सध्या अचंताईची आहे. कशामुळे आला अडचण त्याची? मोदी साहेबांमुळं आणि केंद्राच्या कामाबद्दल आणि राणा जगदीश पाटील हा एक चांगले आमदार पण आहेत. त्यांच्या पत्नी म्हणून आणि त्यांनी जिल्हा परिषदच्या वेळेस अचंताईनं उपाध्यक्ष होते जिल्हा परिषदचे, त्यावेळेस पण चांगलं काम केलेलं आहे त्यांनी. आणि आम्हाला आशा आहे की आणि त्याच्यापेक्षा जास्त लोकसभेत चांगलं काम करतील म्हणून त्यांना आम्ही निवडून देणार. पक्ष बदलले म्हणाले विरोधक तरी. सतत पक्ष कालानुसार आणि ह्या जिल्ह्याच्या विकासासाठी पक्ष बदलांची गरज होती म्हणून त्यांनी पक्ष बदललेला आहे. काय सांगू मामा, लोकसभेचे इलेक्शन आहे, कुठून आलात? पिंपळी. हा. कोणी सभा आहे इथं? हे आपले नरेंद्र साहेब मोदीची सभा आहे. एखादं गाणं म्हणसाल का? म्हणतो की देवा तुमची सोन्याची जेजुरी, माया तुमची सोन्याची जेजुरी. तुमच्या गडाला 9 लाख पायरी. मोदी साहेब तुमच्या गडाला 9 लाख पायरी. मध्ये बसले ते देव मला. खुश आहोत का तुम्ही? खुश होऊन मग असं कसं साहेबाने आपले सगळे काम करून टाकली. शेतीमध्ये अडचण ठेवली नाही, घरामध्ये अडचण ठेवली नाही, कुठली अडचण ठेवली का? हा? त्यामुळे आपलं ज्याला 10 रुपये भेटत नाही त्याला 50,000 वेळा लागले. हा? बर मग अजून काय पाहिजे? का? हा? काय सांगा मामा, कुठून आलात? केमोडी. काय कोणाची हवा चालू असते तिथे? अर्चना पाटील सभा चालू आहे, त्यांचीच हवा चालू आहे केमोडी. काय म्हणा, कुठून आलात? बंगार चिंचोली येलंगा तालुका. कोणाची हवा चालू असते? अर्चनाताई पाटील. कशामुळं? मोदीमुळं. मोदीने देशामुळं भरपूर केले. देशात शेतकऱ्यासाठी चांगलं केले कार्य, सर्वांसाठी चांगलं कार्य केलं. शेतकऱ्यासाठी सर्वांसाठी 2,000 रुपये दिले. एवढ्यासाठी शेतकऱ्यासाठी भरपूर कार्य केले मोठं. कुठून आलात मामा? उमरगा तालुका. काय म्हणते वातावरण सध्या इकडलं? अर्चनाताई पाटलाचं. कशामुळे म्हणतो? अर्चनाताई राणादादाचं काम चांगलं झालेलं आहे. एक शेतकरी लोकांना मदत केल्यामुळे अर्चनाताई पाटलाचं ओमदादा कसं काय नाही? ओमदादाचं कामचं काय संपर्क नाही. मोदी साहेबांची पडलेली कामं काय आहेत? मोदी साहेबांचं चांगलं विकास कामं केलेले, कोणते केलं सांगाल का? चांगलीच कामं केली. गोरगरिबांना चांगली केली. अजून काय नागरिक आहेत आपण त्यांचा कळून जाणून घेणार आहोत. का सांगा मला, कुठून आलात? सिंधगाव तुळजापूर तालुका. काय वातावरण काय म्हणतात तिकडं? अर्चनाताईचं कशामुळे? अर्चनाताईचं कार्य चांगलं आहे. पूर्ण जिल्ह्यावर सर्व महिलांसाठी राणादाचं कार्य चांगलं आहे. विवाह मिळवून दिली आम्हाला. ज्या पद्धतीने ओमदादा विधानसभेत लोकसभेत मुद्दे उपस्थित करतात त्या पद्धतीने भारतीय पार्टी उभा करतील असं वाटतंय? हा करतील. हे खात्रीशीर सांगतो. सतत पक्ष बदलायला म्हणाल तरी नाही नाही सतत पक्ष कुठं बदल दादा एका पक्षात, ताई एका पक्षात. वरूनच पक्ष बदलते तरी काय कामाला महत्व आहे. मोदी साहेबांनी लोकांना घेतला म्हणजे भाजपमध्ये. पक्ष कितीही बदल तर अर्चना ते आम्हाला चांगलं. मोदी साहेबांनी 500 लोकांना भाजपमध्ये घेतलं म्हणते. काय नाही तसं. काय सांग मी निलंगा तालुका लातूर जिल्ह्यात राहिलो. मोदी साहेबांच्या कार्यामुळे आम्ही मोदीच्या खास पुण्यात बाकीच्या उमेदवाराकडे कुणाकडेच ध्यान नाही, फक्त मोदी. 370 क्रम हटवलं. राम मंदिराचा मुद्दा 500 वर्षापूर्वीचा चालू आहे, तो मिटवला. अनेक प्रश्न हिंदूसाठी मोदी साहेबांचे चांगले आहेत. अजित पवार यांनी 72,000 कोटीचा घोटाळा केला म्हणले होते.
अजित पवारचा आणि आमच्या पक्षाचा संबंधच नाही, फक्त मोदीसाठी कार्य करत आहोत आम्ही. मोदीला जे पाठिंबा उमेदवार देतोय त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे आहोत. सांगा ना मामा, कुठून आलात आपण? मी नळदुर्गून आलो आणि अजितदादांच्या जे कार्यकाल सध्या युती शासनामध्ये चालू आहे ते सर्व पक्षीय सर्व समाजाला एक साथ घेऊन चालणारे त्यांचं जे हे ध्येय आहे त्यांच्यावर इम्प्रेस होऊन आम्ही जे आहे त्यांच्यासाठी काम करतात सध्या. आणि आमच्या जिल्ह्यातून अर्चनाताई पाटील हे 100% निवडून येणार याची आम्हाला खात्री आहे. मोदी साहेबांची कामं खुश आहेत का आपण? मोदी साहेबांच्या बिलकुल कामावर खुश आहे. त्यांचं जे धोरण आहे सबका साथ सबका विकास और सबका साथ हे जे नारा आहे त्याच्यावर आम्ही खुश आहेत. मोदी साहेब तर विरोधक म्हणते की मोदी साहेबांनी अदानी अंबानीला पैसे दिले किंवा त्यांचं कर्ज माफ नाही म्हणणारे म्हणत असतात. विरोधकांना काय कोणाचं तोंड आपण तोंडावर हात लावू शकत नाही, परंतु ते आहे सत्य म्हणून तरी एवढे जनसमुदाय आपल्याकडे आज जमलेला आहे. का सांगा मामा, कोणाची हवा चालू आपल्याकडे? अर्चनाताई पाटील. त्याच्यामुळे विकास सतत पक्ष बदलले आता इतर कुठं भाजपमधून राष्ट्रवादी, राष्ट्रवादीमधून भाजप. इथं विषय पक्ष बदलाचा नाही तर नरेंद्र साहेब मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा फिर एक बार मोदी सरकार करण्यासाठी आम्ही अर्चनाताई सोबत आहे. धनगर आरक्षण दिलं ना मोदी साहेबांनी. हा? धनगर आरक्षण. काँग्रेस राष्ट्रवादीने 70 वर्ष फसवले का? पण धनगरांना सोलापूरच्या विद्यापीठाचा विषय असेल नाव दिलं, अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी होळकर नगर केलं, धनगराचे जवळपास 3 आमदार केले, कॅबिनेट मंत्रीपद राम शिंदे साहेबांना दिलं. आज आता मग भरणेला अजितदादाच्या सरकारमध्ये मंत्रीपद होतं. सांगायचा उद्देश एवढाच आहे की ज्या सरकारनं अगोदरच्या काँग्रेस राष्ट्रवादीने जेवढं प्रतिनिधित्व दिलं नाही तेवढं प्रतिनिधित्व धनगर समाजाला या ठिकाणी दिलेलं आहे. सोलापूरच्या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलेलं आहे. अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर केले. येणाऱ्या काळामध्ये आम्ही लढा तीव्र करू. आम्ही जरी भारतीय जनता पार्टी सोबत असलो तर निश्चितपणाने धनगर समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. काय सांगतो कुठून आला? कुठून आला काय? चौराकडे कोणाची हवा चालू सध्या चोराकडे? अर्चनाताई पाटील. कसं काय? आम्हाला महायुतीचा उमेदवार निवडून द्यायचा. मोदी साहेबांच्या कामावर खुश आहोत का? हो 100%. मोदी साहेबांचा परिणाम म्हणून वाटतं का इथं? हो होणार की. साहेबांची मोदी साहेबांची सभा म्हणजे 100% अर्चनाताई पाटील निवडून. कुठून आला मामा? तुळजापूर तालुका, नाव? शिवाजी महादेव साठी खूप स्वागत तुळजापूर. काय म्हणतो? कुणाचं वातावरण सध्या? आता अर्चनाताई पाटील कशामुळे? कामं केली दादा अर्चनाताईने अध्यक्ष असताना कामं केली, अध्यक्ष असताना ओमराजेने काहीच नाही केल्यामुळे अर्चनाताई 100% आहे. मोदी साहेबांच्या कामावर खुश आहोत का आपण? 100% खुश. शेतकरी तर म्हणजे तो भाव दिला नाही, काय नाही शेतीमालाला हे. पण भाव दिला की दिला ना कसं म्हणतात, भाव हायच काय नाही. कशासाठी आला? भाषण ऐकायचं कोणाचं? मोदीच कोण उभा आहे आता इथं आपल्याकडे? आपल्याकडं हा? बरं, अर्चनाताई पाटील उभा आहेत आणि ओमदादा उभा आहेत. नाही अर्चना पाटील. हा, कोण चांगला दोघांपैकी? अर्चना समाजच होय. हा. दोन्ही समाज. कुठून आलात आपण? आम्ही नांदुर्ग. होय, तालुका औसा. हा हा कोणता नांदूर आहे? हे देशमुख नांदुर्ग. औसा. कोण येईल वाटतं निवडून दोघांपैकी? हा दोन उमेदवार उभा आहेत, अर्चनाताई पाटील आहेत, ओमदादा उभा आहेत. हा कोण येईल वाटतं निवडून? अर्चना पाटील. बरं. आणि काय महिला काय सांगाल मावशी? सगळे त्यांनी बोलले सगळे. केमवाडी तालुका तुळजापूर. जे 5 वर्ष करू शकले नाहीत ते येणाऱ्या 5 वर्षात काय करून दाखवणार आहेत. म्हणून अर्चनाताई हे 1001 चे शब्द देतोय आम्ही की बहुमताने निवडून येतील अर्चनाताई पाटील. अर्चनाताई पाटील. ओमदादा कसं काय यायचं नाही वाटतं? अहो जे माणूस 5 वर्ष काय करू शकले नाहीत ते पुढे काय करून दाखवणार आहेत. त्यांची हमी द्या. आपण मीडिया हमी द्या. त्यामुळे आपण मतदान. आपलं मतदान घड्याळाला. ठीक आहे. आणि काय नागरिक आहेत, आपण त्यांचा कौल जाणून घेत आहोत, त्यांचा संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. आमचा व्हिडिओ कसा वाटतो हे नक्की कळवा. नांदुर्ग नजरू काय कुणाची हवा चालू सध्या? अर्चनाताई पाटीलची हवा चालू. काय म्हणचाल? त्याच्यामुळे अर्चनाताई पाटील एक नंबर त्यांचं काम कार्यकर्ते राणादादाचे पूर्ण सगळ्या खेळा बसून आहेत सगळ्या. ओमदादा कसं काय नाही? आता तिने पोचलेच नाही तर काय करू शकतो आपण? सर्वसामान्य काम केले म्हणजे ना ओमदादा. ते का त्यांची तिला माहित आहे का काम केलेत काय. सध्या आपण आहोत धाराशिव या ठिकाणी काही वेळेतच देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची सभा होणार आहे.
या सभेनिमित्त संबंधित जिल्ह्याभरातून मतदार बांधव एकवटत आहेत. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आमच्या चॅनल लाईक सबस्क्राईब व शेअर करा. आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.